सिंपल रेसिपीज विथ गौरीमध्ये सगळ्यांचे मनापासून स्वागत. आज आपण पालकचा पौष्टिक पदार्थ बनवणार आहोत. डाळ पालक. पालक म्हटलं की घरातल्यांची नाकं मुरडली जातात, पण हे वरण तुम्ही एकदा ट्राय करून बघा. खूप जास्त पौष्टिक आणि चविष्ट असं हे लागते. तर सुरुवात करूया रेसिपीला. त्यासाठी मी इथे 2 वाट्या तुरीची डाळ घेतलेली आहे. तुम्ही 1 वाटी तुरीची डाळ आणि 1 वाटी मुगाची डाळ सुद्धा घेऊ शकता. एक छोटी वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. स्वच्छ पाण्यातून 2-3 वेळा धुवून अर्धा ते पाऊण तासासाठी आपल्याला हे भिजत ठेवायचे आहे. सोबतच चिंच आणि गूळ सुद्धा भिजत घातलेला आहे. आता यामुळे ही डाळ छान भिजली जाते आणि पटकन शिजते. तर बघा, पाऊण तासानंतर डाळ व्यवस्थित अशी भिजली गेलेली आहे. अगदी सहज नखाने तोडली तर तुटत आहे. त्यामुळे कुकरच्या जास्त शिट्ट्या घ्याव्या लागत नाहीत आपल्याला. चिंचेचा आणि गुळाचा सुद्धा आपल्याला कोळ करून घ्यायचा आहे. कुकरच्या भांड्यात मी हे डाळ आणि शेंगदाणे घेतले आहेत. त्यात हळद आणि थोडंसं हिंग घालून मिक्स करून घेतलेलं आहे. आता यावरती भाताचा डब्बा सुद्धा आपण लावू शकतो, म्हणजे एकाच कुकरमध्ये अख्खं जेवण तयार होतं. कुकरच्या 4 ते 5 शिट्ट्या घ्यायच्या आहेत. इथे मी कढईमध्ये 3 ते 4 चमचे तेल घेतलेलं आहे. अर्धा चमचा राई, जिरे, त्यानंतर यामध्ये मी बारीक कापलेला लसूण घालणार आहे. फोडणीला लसूण घालताना आमटीत वगैरे आपण जेव्हा लसूण घालतो तेव्हा तो नक्की चिरून वापरावा. जर अख्खा घातला तर तो खाल्ला जात नाही. चिरून जर लसूण घातला तर तो पोटात जातो. सोबतच कढीपत्ता घातलेला आहे आणि 2 सुक्या मिरच्या तोडून घेतल्या आहेत. सुक्या मिरच्या नसतील तर हिरवी मिरची वापरली तरी सुद्धा चालेल. हिंग आणि कोथिंबीर घातलेली आहे. थोडीशी हळद घालायची आपल्याला. आता यामध्ये मी चिरलेला पालक घालत आहे. पालकची जोडी मोठी होती म्हणून मी अर्धी जोडी घेतलेली आहे. एक मोठा वाडगा भरून हा चिरलेला पालक आहे. हा आपल्याला असाच परतून घ्यायचा आहे. बरीच लोक डाळीबरोबर पालक शिजवतात, पण त्यामुळे होतं काय की पालक खूप जास्त ओव्हरकुक होतो आणि तो गुळगुळीत असा लागतो खाताना. आणि बरीच लोकांना गुळगुळीत असा पालक जेवणात आवडत नाही. त्यामुळे असा वेगळा आपल्याला छान तेलावरती याला शिजवून घ्यायचा आहे. अगदी 2 मिनिटात पालक शिजला जातो. त्यासाठी मी ते वरती झाकण ठेवलंय जाळीवालं. 2 ते 3 मिनिटं वाफ दिल्यानंतर बघा, पालक छान आपला शिजला गेलाय. थोडंसं पालकापुरतीचं मीठ घातलं आहे आणि 2 मिनिटं आणखीन आपण छान याला परतून घेऊया. आता यामध्ये आपल्याला घालायचं आहे मिरची पावडर. तर मी इथे फक्त साधी आपली मिरची पावडर घालत आहे. तुम्ही तुमच्या आवडीचे 1-2 मसाले आणखीन ऍड करू शकता, जसा की गरम मसाला किंवा धणे जिरे पावडर यामध्ये तुम्ही घालू शकता. त्यामुळे चव खूप छान येते. पण मी इथे सध्या मिरची पावडरच घातलेली आहे. आता यामध्ये जी शिजवून घेतलेली आपली डाळ आहे ती घालायची आहे. तर डाळ सुद्धा मी अशीच घालत आहे. डाळीला घोटून घेतलेलं नाहीये, कारण ती डाळ व्यवस्थित शिजली गेलेली आहे. जर तुमची डाळ नीट शिजली गेली नसेल, खूप जास्त अख्खी अशी वाटत असेल, तर तुम्ही रवीने ती घुसळून घेऊ शकता. आता छान असं मिक्स करून घेऊया आणि मग यामध्ये आपल्याला पाणी घालायचंय. पाण्याचं प्रमाण सुद्धा तुम्हाला जशी डाळ घट्ट किंवा पातळ लागते त्या हिशोबाने तुम्ही पाणी वापरू शकता. 2 वाट्या डाळीमध्ये 4 ते 5 लोकांची ही डाळ पालक तयार होते. तुम्ही जशी घट्ट किंवा पातळ बनवाल त्यावरती डिपेंड आहे. सगळ्यात शेवटी चवीनुसार मीठ घातलेलं आहे. मीठ सगळ्यात शेवटी घालावं, म्हणजे अंदाज सहसा चुकत नाही. सोबतच चिंच आणि गुळाचा कोळ घातलेला आहे. जर तुम्ही या डाळीमध्ये टोमॅटो वापरणार असाल तर चिंच नाही वापरलीत तरी सुद्धाही चालेल. छान असं मिक्स करून घेऊया. तुम्ही बघू शकताय छान असा पालक हिरवागार दिसत आहे. जर कुकरला आपण पालक डाळीबरोबर लावला ना, तर पालकचा कलर सुद्धा चेंज होतो आणि खूप जास्त ओव्हरकुक होतो. आता छान याला अशी उकळी आलेली आहे आणि आपलं डाळ पालक छान असं तयार झालेलं आहे. तुम्ही बघू शकताय पालकची पानं कशी अगदी मोकळी दिसतायत. अजिबात एकमेकांना चिटकलेली किंवा गिचका अशी झालेली दिसत नाहीये. तर पटकन आपण याला सर्व करून घेऊया. ही डाळ पालक तुम्ही अगदी भाताबरोबर किंवा साधी मुगाची खिचडी, ज्यांना चपाती किंवा भाकरी चुरून खायला आवडते त्यांना सुद्धा ही डाळ पालक नक्की आवडेल. तर रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की कळवा. आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि अशाच सिंपल आणि सोप्या रेसिपीज बघण्यासाठी सिंपल रेसिपीज विथ गौरी या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा. नमस्कार.